आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. बच्चू कडू परतले, गुलाबराव भेट न झाली. कर्जमाफी न झाल्याने परतण्याचा निर्णय. गावात खास खानदेशी भाकरी ठेच्याचा पाहुणचार. राजकीय डावपेचाला नवे वळण. जळगाव जिल्ह्यात आज मोठा राजकीय ड्रामा रंगला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सुरू झालेला वाद आता गावाच्या वेशीवर थांबला. अभियांत्रिकी नेते बच्चू कडू यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट न घेता गावाच्या वेशीवरूनच परतण्याचा निर्णय घेतला. बच्चू कडू म्हणाले, मी आता गावाच्या वेशीवर आलो आहे. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर मी पुन्हा गुलाबराव पाटलांची भेट घेईन. या वक्तव्यानंतर संपूर्ण खानदेशात राजकीय चर्चेला ऊत आला आहे. गुलाबराव पाटील यांनी मात्र नरमाईची भूमिका घेत आपले मत मांडले. त्यांनी सांगितले, बच्चू कडू माझे मित्र आहेत. ते येणार म्हणून मी गरमागरम भाकरी आणि ठेच्याचा पाहुणचार तयार केला होता. कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. विरोधक म्हणून टीका करणे त्यांचे काम आहे. परंतु आज बच्चू कडू गावाच्या वेशीवर आले असले तरी त्यांनी पाटील यांची भेट घेण्याचे टाळले. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय गलियाऱ्यात चर्चा रंगली आहे. गुलाबराव पाटील यांनी तयार केलेल्या खानदेशी भाकरी आणि ठेच्याचे ताटाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गावकऱ्यातही भेट झाली असती तर पाहुणचार भारी झाला असता, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय स्तरावर मात्र या घटनेला गंभीर अर्थ दिला जात आहे. बच्चू कडू यांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी हा राजकीय डाव टाकला की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. तर गुलाबराव पाटील यांनी संयमाने प्रतिक्रिया देत विरोधकांशी संवादाचे दरवाजे उघडे ठेवले असल्याचे दाखवून दिले. या भेटीअभावी जरी गरमागरम भाकरी आणि ठेच्याचा आस्वाद घेता आला नाही तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चेचा तडका नक्की लागला आहे. मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील, पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला ठेचा भाकर घेऊन येणार आहोत. आता मला अधिक जावं लागतं समोर 40 गावला. गावात यापर्यंत मी आलेलो आहे. गाव शेतकऱ्याचं आहे, मजुराचं आहे. ते कोणत्या पार्टीचं नसतं, नेत्याचं नसतं. ते माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे. त्याच्यानं इथपर्यंत आलो. आणि गुलाबरावची आमची काही दुश्मनी नाही आहे. किसान के लिए लढना पडेगा गुलाबराव को. गुलाबरावांच्या घरी जात आहेत का त्यांच्या गावामध्ये आलाय? आता गावापर्यंत आलो ना, गावात आलो आहे. आता 40 गावला माझी सभा आहे. 5 वाजताची सभा होती. मला 1.5 घंटे लागते. कर्जमाफी झाली का ठेचान भाकर घेईन आणि गुलाबरावला खाऊ घाला आलो ना. तर मग तर कुठं काय, गावातच आहे ना गुलाबरावच्या. आणि तिकडे लोक लई थांबलेले आहे. 40 गावला सभा आहे. इथपर्यंत आलं. मी गुलाबरावच्या घरी येऊन गेलो याच्या अगोदर. ओके, त्यानं विषय नाही. लेकिन एक किसान का लड़का बन के आया हो, पहिले दोस्त बन के आया. नाही, मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो. आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचासुद्धा केला होता. कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते. त्यांना घर पण माहिती होतं. इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता. आणि त्यांना सांगितलं असतं की कळण्याची भाकरी ठेचा खा, नंतर आम्ही कर्जमाफीचा जो तुमचा विषय आहे सरकार विचाराधीन आहे ते करेल. माझे आणि त्यांचं मी पहिलेपासून सांगितलं की दोघांचा स्वभाव हा आंदोलन हा आमचा मूळ पाया आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून, त्यावेळेस साहजिक म्हणलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात. नाही, गावात नाही. गावात मी आता रोडावरून तर कोणी जाते, आज थोडी असतं. घर माझं 300 मीटर आहे का फक्त हायवेपासून. मी त्यांची वाटच बघत होतो. आणि घरी बायकोलासुद्धा सांगितलं होतं कळण्याची भाकरी, ठेचा, भरीत तुम्हाला वाटतं थाली दाखवतो, ते पण सकाळचे भुकेले असतील, गरम गरम खाऊ घातलं असतं. त्या शेतकऱ्यांकरताच मागण्या आहेत. त्या जर चांगल्या असतील किंवा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असेल तर सरकार पॉझिटिव्ह आहे. आणि कोणी मागण्या करणं म्हणजे तो पर्सनल आपला दुश्मन होत नाही. व्यक्तिगत तुमच्या घरी येऊन मोर्चा काढू असं जर कोणी म्हणत असेल तर मग बच्चू कडूंचा स्वभाव जसा गरम आहे तसा माझाही आहे. त्यांनी काय टीका करावी आणि पालकमंत्र्याशिवाय दुसरं त्यांना काय दिसते. म्हणून तर मी म्हटलं की पूर्ण पार्श्वभूमी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होती. कासोद्याची पाण्याची योजना कोणाच्या काळात तिचा सत्यानाश झाला, ती योजना आताची नाही. बघा, हे कळण्याची भाकरी ठेचा सगळं त्यांच्याकरता मी रेडी ठेवलं होतं. आलं असते तर बच्चू कडू झणझणीत खाऊन गेले असते इथून. आमचं म्हणणं हेच होतं, आता कार्यकर्त्यांना जर मोठं करायचं असेल तर थोडं दोघांनी मागं पुढं सरकून युती केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काही चुकीचं थोडी आहे. म्हसवे फाटा पारोळा महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन. प्रशासनाने दिले लेखी आश्वासन. पारोळा तालुक्यातील म्हसवे फाटा ते पारोळा या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोड तयार करण्याच्या मागणीसाठी आज संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. दीर्घकाळ
दीर्घकाळ प्रलंबित मागणीला प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी म्हसवे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत महामार्गावरील वाहतूक ठप्प केली. सकाळी अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंना वाहनाच्या लांबलचक रांगा लागल्यात. स्थानिक नागरिक, शेतकरी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व्हिस रोड नसेल तर जीव धोक्यात, आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही अशा घोषणा आंदोलनास्थळी घुमल्यात. अशा घोषणा आंदोलनास्थळी घुमल्या. ग्रामस्थांच्या या तीव्र भूमिकेमुळे भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यान्वयन इकाई जळगावचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष देत अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि लेखी आश्वासन दिले की म्हसवे फाटा ते पारोळा बायपास जंक्शन दरम्यान सर्व्हिस रोडचे बांधकाम तातडीने करण्यात येईल. पत्राद्वारे देण्यात आलेल्या आश्वासनात नमूद करण्यात आले की सदर मागणी उच्च अधिकाऱ्यांकडे शिफारस केली असून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी काम पुढील महिन्याभरात सुरू केले जाईल. अधिकाऱ्यांच्या या लिखित हमीपत्रानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आंदोलन स्थगित केले. आंदोलनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या या मागणीस अखेर प्रशासनाकडून लेखी प्रतिसाद मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी काम सुरू होईपर्यंत प्रशासनावर विश्वास नाही असा इशारा काही ग्रामस्थांनी दिला. आमची ग्रामस्थांची पंचक्रोशीतील व्यक्तींची 3 वर्षापासून मागणी होती. हा नॅशनल हायवे जेव्हा तयार झाला त्या दिवसापासून आमची मागणी होती की सर्व्हिस रस्ता म्हसव्यापासून निघणारा सर्व्हिस रस्ता आम्हाला देण्यात यावा. 3 वर्षापासून आम्ही रास्ता रोको केलं, उपोषण केलं, निवेदन दिलं, आजपर्यंत शासनाने मंजूर केलं नाही. त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी पंचक्रोशीतील व्यक्तींनी आज 4-5 दिवसापासून निवेदन देऊन आज आम्ही हे केलं, रास्ता रोको केला. त्या निमित्तानं आज आम्हाला लेखी पत्र मिळालंय. त्यानुसार काय कारवाई होईल ती बघू. त्यानंतर आणखी उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करण्यास तयार राहू. एक आमच्यासाठी नाही, लोकांसाठी, प्रवाशांसाठी आहे, त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चाळीसगावमध्ये भव्य शस्त्रपूजन व पथसंचलन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चाळीसगाव शहरात देशभक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला. तेली समाज मंगल कार्यालय येथे शस्त्रपूजन उत्सव व पथसंचलन युगाब्द 5127 उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात भव्य ध्वजाचे तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उत्सवात उपस्थित स्वयंसेवकांना बौद्धिक मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी डॉक्टर सुनीलजी राजपूत तर प्रमुख वक्ते देवगिरी प्रांत प्रचारक स्वप्नील चामणेकर यांनी प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या मार्गदर्शनाने सभागृहात देशभक्तीचा जयघोष झाला. यानंतर हजारो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत शहरातून निघालेल्या भव्य पथसंचलनाने वातावरण भारावून गेले. माथ्यावर भगवे झेंडे, एकसारखा गणवेश आणि टाळ मृदुंगाच्या डमरूच्या नादात देशभक्तीचा जोश उसळला. पथसंचलनाचा मार्ग महात्मा फुले स्मारक, अंधशाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, दत्तवाडी संगम सेतू, घाट रोड, हॉटेल सदानंद व नेताजी चौक असा होता. शहरवासियांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून फुलांचे उधळण करून स्वयंसेवकांचे स्वागत केले. प्रत्येक चौकात जयघोष आणि भारत माता की जयच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले. तेली समाज मंगल कार्यालय येथे झालेल्या समारोप कार्यक्रमात स्वयंसेवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्वयंसेवक व नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले. चाळीसगाव शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले तर नागरिकांच्या मनात देशभक्तीचा नवा संचार झाला. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम. 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत येणार आहे. 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता काउंटडाऊन सुरू झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने अखेर आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरवला असून 13 ऑक्टोबर रोजी ही सोडत पार पडणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदांच्या आरक्षण प्रक्रियेसाठी संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रातून सूचना प्रसिद्ध करणार आहेत. या सोडतीनंतर 13 तारखेलाच प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान नागरिक, राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवार हरकती आणि सूचना नोंदवू शकतील. राज्यभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष या सोडतीकडे लागले असून कुणाचे वॉर्ड महिला राखीव तर कुणाचे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित ठरणार, यावर पुढील समीकरणे ठरणार आहेत. ग्रामीण भागात राजकीय खलबते सुरू झाली असून अनेक ठिकाणी समर्थकांचे गट तट पुन्हा सक्रिय झाले आहेत. प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण यादी 3 नोव्हेंबर रोजी राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल.
त्या आधारे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल फुंकला जाणार आहे. धुळे जिल्ह्यातही ही सोडत राजकीय तापमान वाढवणारी ठरण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांच्या दौऱ्यांना आणि चर्चांना आता वेग येणार आहे. खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीची चर्चा. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर चर्चा केली. अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार बच्छाव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदतीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे, नाहीतर शेतकरी पूर्णपणे मरेल. हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देणे आवश्यक आहे. या बैठकीदरम्यान काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, धुळे शहर काँग्रेस अध्यक्ष साबीर शेख तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. खासदार बच्छाव यांनी प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करण्यावर भर दिला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तक्रारी तातडीने हाताळण्याच्या सूचना दिल्या. धुळे जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन व मका पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बच्छाव यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. आम्ही विनंती आपल्या माध्यमातून करतो आहोत की हेक्टरी 50,000 प्रति हेक्टरी त्यांना अनुदान मिळालं पाहिजे. ज्या फळबागा आहेत त्यांना 1,00,000 रुपये अनुदान मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे धुळे तालुक्यामध्ये जे सिताने म्हणून गाव आहे तिथे आदिवासी कुटुंबातील एका 32 वर्षीय युवकाने शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. तर त्याला देखील आपण तातडीने त्या ठिकाणी मदत ही केली पाहिजे असं सांगितलं. दुसरं म्हणजे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये काही विषय चर्चा आम्ही केली. त्याच्यामध्ये PMAY शासकीय विभागांच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासंदर्भामध्ये सर्वे नंबर 113 4795 इथे PM आवास योजनेच्या माध्यमातून देवपूर आणि आझादनगर इथे हक्काचा सातबारा मिळण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मॅडमने सांगितलं 8 दिवसामध्ये ते अहवाल सादर करणार आहे कलेक्टर ऑफिसमध्ये आणि त्यानंतर तिथले जे नागरिक आहेत त्यांना हक्काचा सातबारा देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे लवकरच उपाययोजना होणार आहे. त्याचप्रमाणे आयुष हॉस्पिटलच्या संदर्भात जे काही जागा आहे ती तातडीने लवकरात लवकर मिळावी आणि कॅन्सर हॉस्पिटल देखील त्याच्यासाठी देखील जागा लवकर मिळून त्या ठिकाणी DPR असेल तो सादर करण्यासाठी सांगितलं. लांबकाणीत उभं राहतंय भव्य ग्रामीण रुग्णालय. 17 कोटींच्या खर्चातून साकारते 30 खाटांची आरोग्य सेवेची नवी ओळख. रुग्णांची गैरसोय आता भूतकाळात. माजी आमदार कुणाल पाटील. धुळे तालुक्यातील लांबकाणी गाव आता आरोग्य सेवेच्या नव्या पर्वाला सामोरे जात आहे. तब्बल 17 कोटी रुपयांच्या खर्चातून 30 खाटांचे अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारले जात असून या कामाचा वेग पाहता लवकरच हे स्वप्न वास्तवात उतरणार आहे. माजी आमदार कुणाल पाटील यांनी रविवारी ग्रामस्थांसह प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला आणि लांबकाणी व परिसरातील रुग्णांची गैरसोय दूर होणार असा विश्वास व्यक्त केला. सन 2022 मध्ये या रुग्णालयाला 21 कोटी 27 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर 17 कोटी 8 लाख रुपयांची निविदा निश्चित होऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळाली. या प्रकल्पाअंतर्गत मुख्य इमारत, वैद्यकीय निवासस्थान, रेन वॉटर हार्वेस्टिंग, CCTV वातानुकूलन, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आग प्रतिबंधक यंत्रणा अंतर्गत रस्ते व संरक्षक भिंत यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. लांबकणी हे गाव धुळे शहरापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असल्याने गंभीर रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने मोठी अडचण निर्माण होत होती. या रुग्णालयामुळे केवळ लांबकाणीच नव्हे तर साक्री, शेनखेडा आणि परिसरातील 10-15 गावांनाही दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामागे माजी आमदार कुणाल पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय, हिवाळी आणि पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करत मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि मंजुरी मिळाली. लांबकाणी ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत आता आरोग्य सेवा आपल्या गावातच अशी भावना व्यक्त केली आहे.
या प्रसंगी बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार, भगवान गर्दे, धनराज पाटील, प्राध्यापक दिनेश महाले, डॉक्टर युवराज चौधरी, योगेश पाटील, प्रदीप पाटील, सोमनाथ पाटील, दिलीप सिंग गिरासे तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लांबकाणीतील हे ग्रामीण रुग्णालय म्हणजे फक्त इमारत नाही, तर गावकऱ्यांसाठी आरोग्याचा, नवजीवनाचा दीपस्तंभ. राज्याच्या आरोग्य नकाशावर आता लांबकाणीचे नाव ठळकपणे झळकणार यात शंका नाही. कोजागिरी म्हणजे कोण जागे आहे असा देवी लक्ष्मीचा प्रश्न या शरद ऋतूतील पौर्णिमेला निरभ्र नभात 17 कलांचा तेजस्वी चंद्र झळकतो. ही रात्र म्हणजे प्रकाश, समृद्धी आणि आरोग्याचा उत्सव. या दिवशी चंद्राच्या किरणात तापवलेले दूध पिण्याची आणि जागरण करण्याची परंपरा आहे. याकरिता दुधाची मागणी वाढत असते. तसेच चांदण्यात स्नान केल्यासारखे शांत प्रसन्न वातावरण शरीर मन शुद्ध करते. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राची अमृतकला प्रकट होते. पित्त प्रशमनासाठी व मनःशांतीसाठी या रात्रीचं जागरण विशेष महत्त्वाचं मानलं जातं. को जागरती, कोण जागे आहे या प्रश्नाला जागे असलेल्यांवरच लक्ष्मी कृपा करते अशी प्राचीन धारणा आहे. याच जागृतीच्या भावनेचा जिवंत प्रत्यय मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणीच्या प्रसंगात. रायगड किल्ल्यावर संध्याकाळी दरवाजे बंद झाल्यावर हिरकणी अडकली, पण चांदण्यांच्या साक्षीने तिचं लेकरू गावात एकटं रडतंय हे ऐकून ती जागी राहिली. ती कोजागिरीच्या चंद्रप्रकाशात उभ्या कड्यावरून खाली उतरली. मातृत्व, धैर्य आणि कर्तव्याचा तो अद्भुत संगम होता. त्या रात्री देवी लक्ष्मीचा को जागरती हा प्रश्न जणू तिलाच उद्देशून आला होता आणि हिरकणीने उत्तर दिलं, मी जागी आहे. शिवरायांनी तिच्या पराक्रमाची दखल घेत हिरकणी बुरुज बांधला. तो आजही कोजागिरीच्या चंद्रासारखा तेज देतो. कर्तव्य आणि प्रेमासाठी जागे राहणाऱ्यांच्या स्मृतीचा साक्षीदार म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात चंद्र आणि पृथ्वी अधिक जवळ येतात. त्या शीतलतेत मन आणि चित्तही प्रसन्न होतं. या रात्रीची पूजा म्हणजे फक्त चंद्राची नव्हे, आपल्या अंतर्मनातील जागृतीची पूजा आहे. हिरकणीसारखी कर्तव्य तत्परता आणि देवी लक्ष्मीप्रमाणे कृपा यांचा संगमच खरी कोजागिरी आहे. आज जेव्हा आपण दूध पिऊन चंद्राला नमतो, तेव्हा आपण त्या हिरकणीला, त्या मातृत्वाला आणि त्या जागृतीला प्रणाम करतो. कारण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्रप्रकाशात उमललेली मानवतेची जागृती होय. बघा, आज कोजागिरी पौर्णिमा असल्यानंतर आम्हाला भोलेनाथ यांच्याकडनं पूर्ण दूध मिळालं, त्यांचे आम्ही आभार मानतो. मी यशवंत बदाने, नगाव. आज कोजागिरी पौर्णिमा असल्या कारणाने दुधाचा तुटवडा असल्यामुळे आज दूध देण्यासाठी दुधाचं गिऱ्हाईक वारंवार फोन करताय आणि घेऊन जात आहे. गावातून गाय चोरीचा प्रयत्न, नागरिकांनी हाणून पाडला. चोरट्यांचे पलायन करताना वाहन उलटले, 4 जण जखमी. धुळे तालुक्यातील चिंचवार गावातून गाय चोरीचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसी पाठलागामुळे फसला आहे. चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास गाय चोरून नेताना पकडले जाण्याच्या भीतीने पळ काढला. मात्र नवलाणे गावाजवळ झालेल्या अपघातात त्यांची कार पलटी होऊन जळाली. या घटनेत कारमधील 4ही आरोपी जखमी झाले आहेत. चिंचवार येथील रहिवासी दिनेश जगन्नाथ मासुळे, वय 33, यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या गायी आणि बैल घरासमोर बांधून ठेवले होते. 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांना गाडीचा आवाज ऐकू आला. उठून पाहिले असता त्यांच्या घरासमोर एका पांढऱ्या रंगाची कार उभी होती. कारमधून बाहेर आलेले 2 इसम त्यांच्या मालकीच्या गायीची दोर सोडत असल्याचे त्यांना दिसले. यावेळी मासुळे यांनी आरडाओरडा करून पत्नीला उठवले आणि चोरट्यांना आवाज दिला. मासुळे यांचा आवाज ऐकताच चोरट्यांनी बांधलेली गाय तिथेच सोडून पळ काढला. मासुळे यांनी चोर चोर असा आवाज देत त्यांचा पाठलाग सुरू केला. हा आवाज ऐकून चिंचवार गावातील लोकांनी तात्काळ नवलाणे येथील लोकांना फोन करून पांढऱ्या रंगाची कार अडवण्यास सांगितले. यावेळी नवलाणे येथील लोकांनी रस्त्यात एक बैलगाडी आडवी लावली. मात्र चोरट्यांच्या अतिवेगवान कारने बैलगाडीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे मोठा अपघात झाला. अपघातानंतर बैलगाडीचे चाक तुटून पडलेली, तर ती पांढऱ्या रंगाची कार टिळेनगरजवळ पलटी होऊन पूर्णपणे जळाली होती. वाहन पलटी झाल्यावर त्या चिंचवार गावातून गाय चोरीचा प्रयत्न असलेले एक वासरू सुरक्षित बाहेर काढून नवलाणे येथील पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिक लोकांनी कारमधील आरोपींना चांगलाच चोप दिल्याचं समजतंय. दरम्यान सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि 108 अँब्युलन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी झालेल्या 4ही अज्ञात आरोपींना उपचारासाठी धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केले. दिनेश मासुळे यांनी त्यांच्या मालकीची गाय चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात 4 आरोपींविरुद्ध तक्रार
तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीच्या प्रयत्नासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये जनावरांच्या वाढत्या चोरीबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोरीस गावातून 2 गायी चोरीची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना आहे. पोलीस दूरक्षेत्र बोरीस गावात अजून कर्मचारी इथे नसतात. मात्र नागरिकांच्या एकजुटीमुळे आणि सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. शिंदखेडा तालुक्यात बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडे वाटप. शिंदखेडा तालुक्यातील विखरण व सोनशिलू गावात बांधकाम कामगारांसाठी खास कार्यक्रम पार पडला. नामदार जयकुमार रावल, पणन व राजशिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या आदेशानुसार भांड्यांचे किट वाटप करण्यात आले. विखरण गावातील 43 आणि सोनशिलूतील 16 लाभार्थ्यांना कार्यक्रमातून भांड्यांचा लाभ मिळाला. एकूण 59 भांडे किट संच कामगारांमध्ये वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण भाऊसाहेब होते. भाजपा तालुका अध्यक्ष दीपक बागल, DS गिरासे हे उपस्थित होते. सोनशिलू सरपंच व धीरज बडगुजर, रहीमपुरे सरपंच अरुणाबा पाटील देखील उपस्थित होते. विखरण व सोनशिलू गावातील सरपंच किरण देसले, जोगशिलू राहुल गिरासे आणि उमेश पाटील तसेच युवक नेते सचिन पाटील, राजूबापू गिरासे, साहेबराव सोनवणे, आंताराम सर आणि प्रवीण गिरासे यांनी सहकार्य केले. अनुसूचित जाती भाजप मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम अण्णा तायडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडले. ग्रामस्थांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रताप महाराज, अंकुश पाटील, विठ्ठल बुधा पाटील, सोनू मिस्त्री, नथा शिंदे उपस्थित होते. शरद पाटील, योगेश कुंभार, भानू पाटील, महेंद्र शांताराम पाटील, भरत पाटील यांचे योगदान होते. या विशेष कार्यक्रमामुळे कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे. संसारोपयोगी भांड्यांच्या वाटपामुळे घरगुती सुविधा या सहज होतील. स्थानिक युवकांनी उत्साहाने कामं करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. ग्रामस्थांनी यावेळी सामाजिक एकता आणि सहकार्याची झलक दाखवली. नावाजलेले नेते व नागरिकांनी यशस्वी कार्यक्रमाची दखल घेतली. विखरण व सोनशिलू गावाच्या विकासात हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार आहे. भांड्यांचे किट मिळाल्यामुळे कामगारांचे दिवस आता सोयीस्कर जीवनासाठी सज्ज होतील. आपण जाऊन त्या लाभार्थ्यांना वस्तू वाटप करा, भेट वस्तू काही जास्त किट असतील त्या वाटप करा आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत. मित्रो, जयकुमार भाऊंच्या बाबतीत जर आपण सांगायचं म्हटलं तर आपल्याला 2-3 तास नव्हे तर 2-3 दिवस लागतील. कारण गेल्या या 25 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर जयकुमार भाऊ नेहमीच सर्वसामान्यांसाठी जे जे काही करता येईल, मग या मतदारसंघामधला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, तरुण असेल, उद्योगाला असेल किंवा छोटं मोठं काम करणारा असेल किंवा आडला नडलेला काही व्यक्ती असेल त्याला काय मदत करता येईल त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. घार फिरे आकाशी पण तिचं चित्त पिलापाशी, तशा पद्धतीने जयकुमार भाऊंचं नेतृत्व आहे की जयकुमार भाऊ जरी कुठेही असले पण मतदारसंघामध्ये काय चालू आहे, मतदारसंघामध्ये कुठे अडचणी आहेत का, मतदारसंघामध्ये काही विकासाचे कामं करता येतील का, याच्यासाठी सातत्याने ते महाराष्ट्र शासनामध्ये प्रयत्न करत असतात. एवढंच नव्हे तर जे काय आपण म्हणतो की आता कोणा पणन मंत्री म्हणा किंवा राजशिष्टाचार जे खातं दिलंय त्याच्या माध्यमातून आपल्या या शिंदखेडा मतदारसंघाचं नाव पूर्ण जगामध्ये, म्हणजे जगातला कोणी प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये जर आला, मुंबईला आले तर माननीय जयकुमार भाऊ त्यांना. ओला दुष्काळ, शेतकऱ्यांची तातडीची मागणी. धुळे तालुक्यातील शिरूड मंडळातील शिरूड, निमगुळ, धामणगाव, बोदगाव आणि बाभळी ही गावे ओला दुष्काळातून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. निमगुळ ग्रामपंचायतसमोर शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केली की या गावांना ओला दुष्काळ घोषित करून त्वरित मदत मिळावी. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाही दिल्यात. या आंदोलनात दिलीप मोरे, अजितसिंग राजपूत, युवराज राजपूत, शांताराम सूर्यवंशी, तुकाराम पाटील, प्रवीण सोनवणे, भिकन सोनवणे, दगडू राजपूत, दिगंबर मराठे, बंडू सोनवणे, सुभाष सोनवणे, विजय नागोडे, पंकज सोनवणे आणि चिंधा मराठे आदी शेतकरी उपस्थित होते. किंवा एक लाला रोग आला त्यामुळे एक आमचं उत्पन्न सुद्धा एक काही निघणार नाही. जो खर्च झालेला आहे तो सुद्धा निघणार नाही. शेतकरी हतबल झालेले आहेत, चिंताग्रस्त झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना काहीतरी सरकारने मदत करावी या हिशोबाने आम्ही निमगुळ ग्रामस्थ आणि सरकारला विनंती करतो की आमच्या शिरूर सर्कलमध्ये ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा आणि आम्हाला पुढे रब्बी पीक घ्यायचं आहे. रब्बी पिकासाठी सुद्धा बियाणं खत घेण्यासाठी सुद्धा आमची परिस्थिती नाही. तरी आमची मागणी
त्वरित डिक्लेअर करून आम्हाला काहीतरी अनुदान किंवा भरपाई द्याल अशी आम्ही नम्र विनंती करतो. धुळे शहरात DPL प्रीमियम लीग क्रिकेट टुर्नामेंट 2025-26 ची भव्य तयारी. धुळे शहरातील क्रिकेट प्रेमींना आनंदाची बातमी. 19 ऑक्टोबर 2025 पासून धुळे शहरात DPL प्रीमियम लीग क्रिकेट टुर्नामेंट 2025-26 भव्यपणे सुरू होणार आहे. स्पर्धेचे आयोजन हमीद अन्सारी, साईद अन्सारी आणि मुनवरभाई यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. हा उपक्रम शहरातील तरुण खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याचा उत्तम प्लॅटफॉर्म ठरणार आहे. स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी आहेत, जे आपापल्या संघाची ताकद दाखवतील. विजयी संघासाठी प्रथम पारितोषिक ट्रॉफी तसेच रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट कीपर अशा विविध सन्मानांची पारितोषिके देखील दिली जातील. स्पर्धेतील संघांची निवड VIP हॉलमध्ये लॉज पाडून करण्यात आली. सद्दाम शाह म्हणाले, धुळे प्रीमियम लीग तरुण खेळाडूंना क्रिकेटमध्ये आपली कला प्रदर्शित करण्याची संधी देते. या संपूर्ण योजनेसाठी सहीदभाई, हमीदभाई व मुनवरभाई यांनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धा नॅशनल हायवे नंबर 3 दिलावर धाब्याच्या मागे आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक सामन्यात क्रिकेट प्रेमींना रोमांचक दृश्य पाहायला मिळणार आहे. संघांचे उत्साहवर्धक सामना शहरातील वातावरण उबदार करेल. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रशिक्षक आणि व्यवस्थापकही तत्पर आहेत. दर सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान व पारितोषिके देण्यात येणार आहेत. युवक खेळाडूंना क्रिकेट क्षेत्रात प्रगती करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. संपूर्ण धुळेकर नागरिकांनी या उत्सवात सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. DPL प्रीमियम लीग या शहरातील क्रिकेट प्रेमींना एकत्र आणणारा उपक्रम ठरेल. भव्य स्पर्धा, रोमांचक सामने आणि उत्कृष्ट खेळाडू यामुळे सर्वांच्या मनावर छाप सोडेल. या लीगमुळे धुळे शहर क्रिकेटच्या नकाशावर लक्षवेधक ठिकाण बनेल. धुळ्याची अतिप्रतिष्ठित DPL जी आयोजित केलेली आहे, हमीद अन्सारी, सईद अन्सारी आणि मनावर हे तिघीने काफी प्रयत्न केलेले आहे DPLसाठी. DPLमध्ये धुळ्यामध्ये 10 टीम आहे जवळजवळ. हे तिघांना सर्वांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे. सर्व प्लेयर इकडे येऊन त्यांना चान्स मिळणार आहे, एक प्लॅटफॉर्म भेटणार आहे. म्हणून DPL एक प्रतिष्ठित टुर्नामेंट ओळखली जाते धुळ्याची. ऑल द बेस्ट फॉर ऑल द प्लेयर्स एंड थैंक यू टू सईद भाई, मुनव्वर भाई और अमित भाई. ये अच्छा प्लेटफॉर्म तैयार किया है. थैंक यू. ये मैचेस कब से शुरू होना है? ये जो मैचेस है अप्रॉक्स 19 अक्टूबर से चालू हो रहे हैं, जिसमें 10 टीम्स भाग ले रही है. विनर के लिए आपने क्या रखा है? विनर के लिए ट्रॉफीज एंड कैश प्राइजेस भी दिए हुए हैं. हर एक मैच की मैन ऑफ द मैचेस है, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट है, बेस्ट बैट्समैन है, बेस्ट बॉलर है, बेस्ट कीपर है. काफ़ी सारे प्राइजेस अच्छे रखे हुए हैं जो ट्रॉफीज और कैश प्राइज में. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.